नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण गॅसचा अजिबात वापर न करता अगदी 2 साहित्यामध्ये झटपट पद्धतीने अगदी मुलं आवडून खातील एवढी चविष्ट आज आपण लाडू किंवा बर्फी आपण यापासून आपल्याला हवं त्या आकाराने आपण बनवून घेऊ शकतो। त्यासाठी बरोबर इथे 1 वाटी मी फुटाणे घेते। आपल्याला कितपत बनवायचं आहे त्यानुसार फुटाणे, जर आपण मुलांना ह्या पद्धतीने फुटाणे दिले तर ते खायला अगदी नाक लावतात। ह्या पद्धतीने जर आपण त्यांना अगदी वेगळा पदार्थ करून खाऊ घातला तर ते अगदी आवडून असे खात असतात। तर सर्वात आधी आपण आता हे फुटाणे घेतले, त्यानंतर ह्या फुटाण्यातले आपण एक फुटाण्याचं हे कवर काढून घेणार आहोत। हे साल आपण यासाठी काढणार आहोत, त्याला देखील आपण वापरलं पण ते थोडंसं कचकच लागेल यासाठी आपण हे कवर याचं काढून घेणार आहोत। तर त्याचं साल हे काढून झाल्यानंतर लगेच आपण आपला जो झारा असतो तळण काढायचं, त्याच्या सहाय्याने आपण जे साल आहे ते ह्या पद्धतीने आपण त्याला गाळून घ्यायचं। अगदी सहज ते साल खाली पडतं आणि आपले साल निघालेले जे फुटाणे असतात ते बरोबर वर राहतात। ह्या पद्धतीने आपण त्यांना व्यवस्थित साफ करून घेऊया। जे काही आता आपण आपल्याला आणखी यामध्ये थोडेफार काळे हे असतात फुटाणे ते देखील आपण काढून पूर्णपणे प्लेन असे 1 वाटी मी फुटाणे तयार करून घेतले। ह्या पद्धतीने आपले फुटाणे करून झाल्यानंतर जेवढे आपण फुटाणे घेतले तेवढेच इथे बरोबर ओली खजूर घेणार आहोत। तर इथे मी 1 वाटीसाठी बरोबर 1 वाटी खजूर घेतले। थोडंफार कमी जास्ती घातलं तरी काही हरकत नाही, जर थोडं जास्ती कमी घातलं तर आपल्याला तुपाचा वापर करावा लागेल। जर तुम्हाला तूप वापरायचं नसेल, अगदी भरपूर दिवस अजिबात वास वगैरे खराब न होता बनवायचे असतील तर फक्त खजूरचा वापर करा। तर ह्या पद्धतीने आपण लगेच संपूर्ण खजूरमधल्या ज्या बिया असतात सुरीच्या सहाय्याने अशा पद्धतीने कट करून त्याच्यातलं संपूर्ण आपण खजूरच्या बिया ह्या काढून घेणार आहोत। आज आपण साखर किंवा गुळाचा अजिबात वापर न करता फक्त फुटाणे आणि खजूरचा वापर करून आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत। तर मी संपूर्ण खजूरचे हे बिया काढून घेतले। लगेच आपण मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये खजूर आणि आपण साफ करून घेतलेली फुटाणे संपूर्ण टाकून मिक्सरला आता छान याचं बारीक असं वाटण करून याचा गोळा तयार करून घेणार आहोत। खजूर ओलसर असते म्हणून अगदी सहज आपलं वाटण हे तयार होतं। ह्या पद्धतीने आपलं अगदी परफेक्ट असं मिक्सरला बारीक फिरून आपलं मिश्रण हे तयार झाले। लगेच आपण आता एका बाउलमध्ये काढून घ्या। जर आपलं मिश्रण अगदी कोरडं आपल्याला वाटत असेल तर ह्या स्टेपला आपण आता थोडंसं तुपाचा वापर केला तरी काही हरकत नाही, पण आपल्याला अजिबात तुपाची गरजही भासणार नाही। अगदी सहज आपला गोळा हा तयार होतोय आणि जसं आपण याला थोडंसं चोळू याचा गोळा बनवू ना तसं हे आपोआप थोडंसं आपली जी खजूर असते ती पाणी सोडतं आणि आपलं मिश्रण जे आहे ते थोडंसं ओलसर असं तयार होतं। तर आता आपण यासाठी बनवणार आहोत, हे जे काय बनवणार आहोत त्यासाठी इथे नेहमी आपण चॉकलेट किंवा आता तुपाची आपण दिवे बनवत असतो त्यासाठी ते मोड वापरलं जातं, त्याचा आपण इथं वापर करणार आहोत। ह्या पद्धतीचा आपण साचा घेतला, या साच्याच्या सहाय्याने आपण अगदी छान अशा वेगवेगळ्या आकाराची बनवून घेऊ शकतो। आता मी चांदणी आकाराची, स्टार आकाराची हे मिठाई बनवून घेऊ शकतो आज आपण बनवणार आहोत। जर तुम्हाला बिस्किट बनवायचे असतील तर बिस्किटाचे गोल आकाराने बनवून मध्यभागी छान असं गोल भाग तयार करा आणि त्यामध्ये चॉकलेट भरा। या पद्धतीने देखील आपण बनवून घेतलं म्हणजे आपले मुलं अगदी आवडून खातील। लयच आपण याला आता डिमोल्ड करून घेऊ, अगदी सहज होतं, अजिबात तुटत वगैरे। जर तुमचं तुटत असेल बाय चान्स तर थोडंसं तुपाचा वापर करून घेतला तरी काही हरकत नाही। पुन्हा आणखी थोडी खजूर आपण फिरून यामध्ये घातली तरी काही हरकत नाही। तर बघू शकाल अगदी सहज आपलं डिमोल्ड होतं आहे, अगदी परफेक्ट अशी आपली मुलं खातील एवढी चविष्ट आणि अगदी छान पौष्टिक अशी आपली मिठाई ही तयार झाली। आपण चॉकलेटाच्या आकाराने बनवून घेऊ शकतो, आपल्याला हवे आपल्या मुलांना जे जे आकार आवडत असेल त्या आकाराने आपण बनवून घेऊ शकतो। तर ह्या पद्धतीने आपण आता संपूर्ण आता हे बनवून घेऊ। डायरेक्ट लाडूंच्या आकाराने बनवून डायरेक्ट चॉकलेटमध्ये देखील आपण डीप करून घेतलं तरी काही हरकत नाही आणि अशा पद्धतीने बनवून मध्यभागी देखील आपण थोडंसं चॉकलेट भरून पुन्हा आणखी वरून लावून घेतलं आणि मध्यभागी आपलं चॉकलेट अगदी छान असं निघेल। नेहमी आपण बाहेरची बिस्किट चॉकलेट खात असतो, अगदी तसे मार्केट स्टाईल आपले पौष्टिक आणि चविष्ट असे घरगुती कमी साहित्यात आणि अगदी परफेक्ट असे आपले चॉकलेट देखील तयार होऊन घेऊ शकतो। आपल्याला हवे तसे आपण यामध्ये थोडेफार बदल हे करून घेऊ शकतो। आता आपण ह्याच पद्धतीने संपूर्ण हे बनवून घेऊया। बघू शकाल अगदी छान असे चविष्ट, सर्वजण आवडून खातील एवढे छान चविष्ट असे हे तयार होतं। यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स वगैरे पुन्हा आणखी थोडा बदल देखील आपण केला तरी काही हरकत नाही।